दैनिक सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करण्यात आली। देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान परदेशात जातात, देश जळतोय, नीरो चॉकलेट वाटतोय असं म्हणत सामनामधून टीका करण्यात आली। तर देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान परदेश वारी करतात असं म्हणत सामनामधून पंतप्रधानांवर टीका करण्यात आली, त्यांच्या परदेश दौऱ्यावर टीका करण्यात आली। पुढची बातमी उल्हासनगरमधून। उल्हासनगर गोळीबार प्रकरणी गोळीबार करणारे 2 जणांना आता अटक करण्यात आली। चंद्रशेखर बिराजदार आणि अजय राव हे सध्या अटकेत आहेत। मुख्य आरोप असलेल्यांची सुद्धा आता चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। सागर पाटीलची सुद्धा कसून चौकशी सुरू आहे। तर उल्हासनगरमध्ये गोळीबार झाला होता, या प्रकरणी आता 2 जणांना अटक करण्यात आली। मुख्य आरोपी असलेल्यांची सुद्धा आता चौकशी केली जाते। सागर पाटीलची सुद्धा चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। या चौकशीतून आता नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। उल्हासनगरमध्ये रात्री 7 राऊंड फायर करण्यात आले होते। अतिशय गजबजलेल्या रस्त्यावर फायरिंग करण्यात आलं होतं, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। दरम्यान या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी आता 2 अटक केली। गोळीबार करणाऱ्या 2 अटक केली आणि सध्या कसून चौकशी केली जाते अशी माहिती मिळते। उल्हासनगरमध्ये अतिशय गजबजलेल्या रस्त्यावर गोळीबारीची घटना घडली आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे। किशोर, गोळीबार करणाऱ्या 2 अटक करण्यात आली, चौकशीतून काही माहिती समोर आली का? नक्कीच कल्याणनी उल्हासनगरमध्ये जी घटना घडली होती काल उल्हासनगर 5 मध्ये कैलासनगरमध्ये, यामध्ये फायरिंग करणारे चंद्रशेखर बिराजदार आणि अजय राव या 2 जणांना अटक केली आहे। तर मुख्य आरोपी असलेले सागर पाटील यांनाही ताब्यात घेऊन इतर जे काही आरोपी आहेत त्यांची चौकशी सुरू आहे। एकंदरीत प्राथमिक माहितीनुसार आता 9 जणांना अटक करण्यात आलेली आहे। या घटनेत मृत्युमुखी पडलेले अनिल चव्हाण जो 22 वर्षाचा होता, तर अमन चव्हाण 17 वर्षाचा अल्पवयीन होता। हे दोघेही भाऊ होते आणि अनिल जो होता तो टेम्पो चालक होता। त्याचा अर्जुन चव्हाण जे त्याचे काका आहेत ते रुग्णालयात उपचार घेत आहेत। प्रत्यक्ष त्या माहितीनुसार असं आहे की काल जो प्रकार घडलेला आहे यामध्ये पूर्ववैमनस्यातून घडलेला आहे की टेम्पो चालवण्यावरून हप्तेखोरीचा जो प्रकार होता यावरून यांची मारामारी झाली होती की त्याला एकूण हप्ता मागितला होता या सागरच्या गँगने आहे त्याने ग्रुपने, आणि याचं कुठेतरी पर्यवसन मारामारी झाल्यानंतर त्यांना अटक पण झाली होती। पण जामिनावर सुटून आल्यानंतर सागर पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हा प्रकार केलेला आहे। यामुळे वातावरण जे आहे उल्हासनगरचं ते भयभीत झालेलं आहे। एकंदरीत पोलिसांनी आता आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। कल्याणी किशोर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर उल्हासनगरमध्ये भर चौकात गोळीबार झाला, या प्रकरणी आता 2 पोलिसांनी अटक केली आणि त्यांची सध्या कसून चौकशी केली जाते। तर उल्हासनगरमध्ये भर चौकात गोळीबार झाला, यामध्ये 2 मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी। परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पोलिसांकडून सध्या तपास केला जातो। या प्रकरणी आता 2 अटक करण्यात आली। उल्हासनगरमध्ये भर चौकात गोळीबार करण्यात आला, या गोळीबारात 2 मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी आहे। भर चौकातल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। या प्रकरणी पोलिसांनी आता 2 अटक केली आहे।